नमस्कार. तर आज आपण दम आलू कसं बनवायचं ते पाहणार आहोत. त्यासाठी मी इथे एक छोट्या आकाराचे बटाटे घेतलेले आहेत. एकदम छोट्या आकाराचे बटाटे घ्यायचे. त्यानंतर आपण हे बटाट्यांवरचं साल काढून घेणार आहोत. अशा प्रकारे पूर्ण बटाट्यांवरचं आपण साल काढून घेऊया. पहा, आपण इथं बटाट्यावरचं पूर्ण साल काढून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण पाणी घालून हे बटाटे धुवून घेणार आहोत. आपण आता इथे गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं तेल घालून घेणार आहोत आणि तेल तापलं की आपण त्यामध्ये बटाटे घालून घेणार आहोत. आणि हे थोडा वेळ आपण फ्राय होऊ देणार आहोत. बटाट्याला छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत. तर पहा, इथे आपले बटाटे छानपैकी गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे बटाट्यांना. तर आता हे बटाटे आपण काढून घेऊयात एका बाउलमध्ये. पहा, आपण हे काढून घेतलेले आहेत. आता आपण याच तेलात प्युरीसाठी कांदा आणि टोमॅटो फ्राय करून घेणार आहोत. तर आता आपण याच तेलात प्युरीसाठी कांदा आणि टोमॅटो फ्राय करून घेणार आहोत. थोडासा कांदा भाजला, कांद्याला थोडासा गोल्डन ब्राऊन कलर आला की आपण त्यामध्ये टोमॅटो टाकून घेणार आहोत. तर पहा, आपला कांदा इथे भाजत आलेला आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये टोमॅटो घालून घेणार आहोत. आणि थोडंसं लसणाच्या पाकळ्या आणि हे मिक्स करून पुन्हा आणखीन थोडा वेळ टोमॅटो शिजेपर्यंत आपण याला भाजणार आहोत. प्युरी करताना ना नेहमी कांदा आणि टोमॅटो फ्राय करून म्हणजे भाजूनच घेऊनच प्युरी करायची, तेव्हा ती प्युरी व्यवस्थित होते. जर तुम्ही कच्चा कांदा वाटून जर किंवा प्युरी केलात भाज्यांना तर ते कच्च्या कांद्याचा वास मारतो भाजींना. पुन्हा प्युरी व्यवस्थित भाजली जात नाही ती पुन्हा, म्हणून. तर पहा, इथे आपला कांदा आणि टोमॅटो पूर्णपणे भाजून झालेला आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि थोडंसं थंड करून घेऊयात याला. आणि थंड झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची प्युरी वाटून घेणार आहोत. तर पहा, इथे आपलं कांदा टोमॅटोचं मिश्रण थंड झालेलं आहे. आता हे आपण एका मिक्सर जारमध्ये काढून वाटून घेऊयात. फोडणीसाठी कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे.
आपलं तेल इथे तापलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये मोहरी, जिरा, जिरा मोहरीला छान असं तडतडू द्यायचं. जिरा मोहरी तडतडली की त्यामध्ये कढीपत्ता, नंतर आपण जी ही मिक्सरला प्युरी वाटून घेतलेली आहे ही प्युरी, प्युरी आपण छानपैकी भाजून घेणार आहोत आता. तर पहा आपली प्युरी इथे भाजत आली आहे. त्यामध्ये आपण हळद, लाल तिखट तुमच्या चवीप्रमाणे घालू शकतात तुम्ही. त्यानंतर हा किचन किंग मसाला, आणि पुन्हा आपण हे सगळे जिन्नस मिक्स करून घेणार आहोत प्युरीमध्ये आणि आणखीन थोडा वेळ याला भाजू देणार आहोत. तसंच पहा ही प्युरी आपली भाजून झाली आहे. त्यामध्ये आपण मीठ, आणि हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आपण इथे एक साधारणतः 1 चमचा बेसन पीठ घेतलेलं आहे. हे बेसन पीठ आपण याबरोबर भाजून घेऊयात. बेसन पीठ घातल्याने भाजीला बाइंडिंग छान येते आणि ग्रेव्ही व्यवस्थित छान होते भाजीची. त्यामुळे आपण बेसन पीठ घालायचं. त्यानंतर आपण यामध्ये गरम पाणी घालून घेणार आहोत. गरम पाणी याच्यासाठी घालायचं की भाजीचा रंग फिक्का पडत नाही, आहे तसा भाजीचा रंग राहतो. त्यानंतर आपण त्यामध्ये हे बटाटे घालून घेणार आहोत, जे आपण मगाशी फ्राय करून घेतले होते ते बटाटे. पहा किती छान ग्रेव्ही बनली आहे. आता आपण ह्या भाजीला असंच एक 10 मिनिटं शिजत ठेवणार आहोत. तर पहा इथे आपली भाजी शिजलेली आहे आणि आपलं दम आलू रेडी झालेला आहे. त्यानंतर आपण त्यावरती कोथिंबीर घालून घेणार आहोत. तर पहा इथे आपलं दम आलू रेडी झालेला आहे. ही भाजी तुम्ही चपाती बरोबर किंवा नान, रोटी कशाही बरोबर खाऊ शकता. एकदम अप्रतिम होते. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की घरी करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.